विदर्भात सध्या उष्णतेच्या पारा सातत्याने वाढत आहे. सध्या पारा 45 अंशाच्या घरात गेलेला आहे आणि याची झळ मानवी आरोग्यासोबतच वन्यप्राणी आणि आता शेतकऱ्यांनाही बसू लागलेली आहे. आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील या लवारी शेत शिवारात आहो. आपण बघू शकता या ठिकाणी उन्हामुळे पपईची बाग हे आता करपू लागलेली आहे आणि त्याच्यावरील फळे हे आता खाली पडू लागलेली आहे आणि याचा थेट फटका आता या बागायतदार शेतकऱ्यांना होत आहे. मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळे या फळांसोबतच लागणारे ते फूल आहेत हे सुद्धा आता जळू लागलेले. त्यामुळे यानंतर या फळांचे उत्पादन होईल का असा संकट आता या शेतकऱ्यांना बसू लागलेला आहे. आपल्यासोबत राज्य शासनाने सन्मानित केलेले युवा शेतकरी आहेत. जाणून घेऊया थेट त्यांच्याकडून. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीची ही समस्या आहे आणि काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्याकडे 1.5 एकरवर पपई आहे आणि 2.25 एकरवर पेरूची बाग आहे. आत्ताच मागच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे ह्या बागांना खूप मोठा फटका पडल्यामुळे जे झाडाची ग्रोथ व्हायला पाहिजे ती झाली नाही. आणि आता कसं तरी झाडाचा आम्ही ह्या बागांना कसं तरी व्यवस्थापन करून त्या आजच्या परिस्थितीला हार्वेस्टिंगच्या स्टेजला आणल्या असता आज एवढं उन्हामुळे, एवढ्या पाराच्या टेम्परेचरमुळे आज आमचे फळं आणि येणारे जे फुलं आहेत ते सुद्धा करपू लागले आहेत आणि ड्राप होत आहेत. ड्राप झाल्यामुळे फळांची जे संख्या आहे ते सुद्धा गळत असल्यामुळे आज आपल्याला पाहायला मिळेल या बगीच्यामध्ये फळं होण्याच्या आधीच उष्णतेच्या तडाख्यामुळे आज फळं चटके घेऊन गळत असल्यामुळे आज आमची फार मोठी नुकसान होत आहे. तरी शासन प्रशासनाने याची चौकशी करून या बागेची दखल घेऊन खरोखर आम्हाला न्याय देण्यात यावा हीच आमची विनंती आहे. आधीच अवकाळी पाऊस याने हवालदिल झालेला शेतकरी हा आता उष्णतेच्या या नवीन समस्येने ग्रस्त झालेला असून आता शासनाने यांना तातडीने मदत करावी अशी एक माफक अपेक्षा या शेतकऱ्यांकडून होत आहे. नितीन गुथे, LS मराठी, भंडारा.